नमस्कार, मी सोनालीज किचन या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे झणझणीत चटपटीत असा हॉटेल सारखा मिळणारा अंडा तवा मसाला। 6 अंडे घेतलेले आहेत, ती उकडवून घ्यायची आहेत। मी देशी अंडे घेतलेले आहेत। अंडे उकडताना त्या पाण्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे, त्यामुळे देशी अंडी लवकर उकडतात आणि सोलायला पण आपल्याला सोपी जातात। अंडे उकडलेले आहेत, गॅस बंद करून घेतलेला आहे। या अंड्याची टरफली काढून घ्यायची आहे। अंड्याची साल अशी काढून घेतलेली आहेत मी। आता हे 2 भागामध्ये अशी कापून घ्यायची आहे। अशी घेतली तरी चालतील। 2 भागामध्ये अशी अंडी कापून घेतलेली आहेत। ही अंडी तव्यामध्ये फ्राय करून घ्यायची आहेत। त्यासाठी मी लोखंडी तवा गॅसवरती गरम करायला ठेवलेला आहे। गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 पळी तेल ओतून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मिरची पावडर, चुटकीभर हळद आणि थोडासा अंडा मसाला टाकलेला आहे, मिक्स करून घ्यायचा आहे। हे अंडी फ्राय करायला ठेवून द्यायची आहेत। ही अंडी अशी फ्राय करून घेतल्यामुळे ह्याची चव खूप छान लागते। एका साइडने ही अंडी फ्राय झालेली आहेत, ती पलटून घ्यायची आहे। एक एक करून ही सर्व अंडी पलटून घेतलेले आहे। बघा, अंड्यांच्या कापाला हे सर्व मसाल्यांचं कोटिंग व्यवस्थित झालेलं आहे आणि मस्त असं आपला अंडा फ्राय झालेला आहे। अंडी अशी मसाल्यामध्ये फ्राय केल्यामुळे त्या अंडा तवा मसाल्याची चव खूप मस्त लागते। अंडी आपली फ्राय झालेली आहेत, ती काढून घ्यायची आहेत। आता वाटण तयार करण्यासाठी मिक्सरच्या जार मध्ये 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। नंतर आल्याचा तुकडा असा कट करून घेतलेला आहे। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि कोथिंबीर टाकायची आहे। हे पाणी न घालता बारीक मिक्सर मधून याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। मिक्सर मधून हे असं वाटण तयार करून घेतलेलं आहे। 2 मोठे मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत। कांदे एकदम बारीक चिरून घ्यायचे आहेत। त्यानंतर टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। तवा गरम झालेला आहे, आता त्यामध्ये 2 पळी तेल ओतायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी टाकायची आहे। मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरी घालायची आहे। त्यानंतर बारीक चिरलेला भरपूर कांदा घालायचा आहे। कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये। कांदा चांगला भाजण्यासाठी यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। 1 छोटा चमचा मीठ घातलेला आहे। कांदा चांगला तळण्यासाठी असा पसरवून ठेवायचा आहे। कांदा आपला तेलामध्ये व्यवस्थित तळला गेलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये बारीक केलेलं वाटण घालायचं आहे। हे वाटण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। त्या तेलामध्ये वाटण व्यवस्थित परतलेलं आहे। यामध्ये बारीक चिरलेलं टोमॅटो घालून घ्यायचा आहे। टोमॅटो व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे। कांदा आणि टोमॅटो हे फुल गॅस करून भाजून घ्यायचं आहे। आता टोमॅटो व्यवस्थित भाजला आहे। एकदम ठेल्यासारखी चव यावी यासाठी मी मॅशरच्या सहाय्याने ते टोमॅटो बारीक करून घेते। गॅस मध्यम आचेवरती करून घ्यायचा। टोमॅटो आपलं व्यवस्थित मॅश झालेला आहे। मध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत। मीठ घालायचं आहे। मीठ आपण अगोदरही टाकलेले, त्यामुळे बेतानेच मीठ टाकायचे आहे। त्यानंतर 1 चुटकी हळद, लाल मिर्च पावडर, 1 चमचा धने पावडर, आवडीनुसार तिखट घालून घ्यायचं आहे। मी 2 चमचे तिखट घातलेला आहे। ते मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये पाणी घालायचं आहे। मी फक्त अर्धा ग्लास पाणी घालणार आहे। त्यामधलं थोडंसं पाणी आता घातलेलं आहे। हे मिसळून घ्यायचं आहे, त्यामुळे मसाले तेलात करपत नाही। मसाले व्यवस्थित परतलेले आहेत। यामध्ये आता उरलेलं पाणी घालून घ्यायचं आहे। पुन्हा मिसळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून घेतल्यामुळे ग्रेव्ही आपली मस्त तयार होते। वरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। हॉटेलमध्ये किंवा ठेल्यावर अंडा तवा मसाला मिळतो, सेम तसाच होण्यासाठी मी लोखंडी तवा वापरलेला आहे। मस्त अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे। कसुरी मेथी मी घेतलेली आहे, ती हातावरती अशी बारीक चुरगळून टाकायची आहे। मिसळून घ्यायचं आहे। यामध्ये कसुरी मेथी घातल्यामुळे याची चव खूप छान लागते। ग्रेव्ही पसरवून घ्यायची आहे। यावरती फ्राय केलेली अंडी केक करून बांधून घ्यायची आहेत। 2-3 मिनिटं अशी शिजवून घ्यायची आहे यामध्ये। त्यानंतर ही पलटवून घ्यायची आहेत। ही सर्व अंडी पलटवून घेतलेली आहेत। 2 ते 3 मिनिटांसाठी पुन्हा अशी वाफवून घ्यायची आहेत।
2 ते 3 मिनिटानंतर बघा अंडी वाफवलेले आहेत, त्यावरती कोथिंबीर स्प्रेड करून घ्यायची आहे. मस्त असा गरमागरम आपला अंडा तवा मसाला तयार झालेला आहे. तुम्ही भाकरी, चपाती किंवा भाताबरोबर ती खाऊ शकता. गरमागरम अंडा तवा मसाला सर्व करून घेऊया. आपलं सर्व करून झालेलं आहे, त्यावरती आता कोथिंबीर स्प्रेड करून घ्यायची आहे. एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा, खूप टेस्टी झालेली आहे. तर कशी वाटली रेसिपी कमेंट मध्ये कळवा. रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा. महत्वाचं म्हणजे खात राहा. बाय बाय.